without loss by RC11. Good start. HRR. धावांची गती फलकावर 16 झालेली आहे. 16 रन्स. खूप चांगली स्टार्ट आतापर्यंत पाहायला मिळते. कारण टेनिस क्रिकेट विश्व पुढे जात चालल्याने आपण पाहत आहेत की अशातच झपाट्याने क्रिकेटची प्रगती होत गेली. जेव्हा 60 षटकांचा सामना आपण भारतीय संघाने आपण पाहिला, 1983चा वर्ल्ड कप आपण पाहू शकलात, 50 षटकांचा सामना आपण पाहू शकला, त्यावेळेला मात्र वर्ल्ड कप आला. त्यानंतर T20चा सामना आपण पाहिला, तेव्हा सुद्धा आपण पाहू शकलात खूप चांगल्या प्रकारचा फॉर्मॅट. आणि जेव्हापासून 2008 पासून IPL ला जशी सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थानं लीगची लाट ही प्रत्येक खेड्यापाड्यात आणि विविध विभागांमध्ये ही लाट पसरली गेली, ती लीगचा फॉर्मॅट. कारण या लीगच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहतोय की तुम्हाला काहीतरी बेनिफिट मिळतं आणि खऱ्या अर्थानं संघ मालकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. टिकाबाई या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. धावांची गती 16. दुसरं षटक हाताळण्यासाठी वेलेरियन ब्रँड ऑफ उत्तन, वेलेरियन गोविंद. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. बॅटचं टॉप एज आणि त्या ठिकाणी कोणतीही चुकी करणार नाहीये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. अनिकेत, गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. आदित्य शेट्टी गॉन. धावांची गती फलकावर 16 वर जाऊन पोहोचले गेले. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये जसा गोलंदाज वेलेरियन आला, मात्र वेलेरियनला माहिती आहे एक मोठा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु माझी गुणवत्ता दाखवण्यासाठी मला उत्तनवरून या नवघर बादशाहच्या मैदानात का बोलवलंय, माझा क्लास, माझं टॅलेंट, माझी गुणवत्ता दाखवण्यासाठी संघ मालकांनी मात्र यावेळेला जरूर घेतले. जय मल्हारचे प्रोप्रायटर कुणाल पाटील यांनी त्याच्यावर विश्वास दाखवला आणि उमेश वाघ लीड करत असताना कॅप्टनशिप आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. धावांची गती स्कोर कार्डवर 16 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. $16 रन्स ऑन द बोर्ड. वेलेरियन व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. नवीन येणारा फलंदाज पाहायला मिळतोय अंकित. पाहायचंय बॅटिंग ऍट नंबर 3 वर. आपण पाहताय ही स्पर्धा आहे मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. यावेळेला अंकित आल्या आल्या मात्र बॉर्डरमॅनचा उपयोग जरूर केला होता. कलात्मक फटका होता, परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलं आणि गणेश कोणतीही चुकी करणार नाही आहे त्या ठिकाणी. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. लगातार 2 चेंडूवर 2 सफलता प्राप्त करत असताना फलंदाज बाद. थँक्यू डीजे, थँक्यू. वेलकम बॅक डीजे. आपण पाहतात भाया डेकोरेटर्स, सोनू पवार आणि तेजस तांबट. खूप चांगलं डीजे वाजंत्र आणि आमच्या आवाजाची काळजी त्यांनी जरूर घेतली गेले. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. आतापर्यंत 16 वर स्थिर राहते. वेलेरियन गोविंद आल्या आल्या 2 धक्के या ठिकाणी देत आहेत आणि इज ऑन अ हॅट्रिक वर पोहोचला गेलाय. पाहायचंय फर्स्ट विकेट हॅट्रिक सीझन 4 मध्ये. MBPL या सीझन 4 मध्ये मात्र या खेळाडूच्या नावावर जाईल का हा प्रश्नचिन्ह उद्भवला गेलाय आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी तिसरा चेंडू घेऊन येईल वेलेरियन गोविंद. नवीन फलंदाज सचिन महाडिक, मॅन फ्रॉम ब्रँड ऑफ. आपण पाहत आहेत नवघर. उमेश वाघ स्वतः यष्टीरक्षकाची भूमिका. चेतन राऊतला कव्हर पॉइंट मध्ये पाहत आहेत. एक खेळाडू मोहित ला आपण पाहू शकाल. यावेळेला क्लीन बोल्ड आणि फर्स्ट विकेट हॅट्रिक. MBPL सीझन 4 मध्ये आपण पाहत आहेत वेलेरियन गोविंदच्या नावावर सचिन महाडिक सरप्राईज झाले. फर्निचर डिस्ट्रॉइड केलं गेलं. दांडी गुल. बॅक टू द डगआउट.
बॅक टू बॅक 3 फलंदाज गॉन.